भारत हा मोठी आध्यात्मिक परंपरा असणारा देश आहे. आपल्या देशातील साधू, संत, महात्मे यांची अनेक नावे आपल्याला सांगता येतील. त्यांना मानणारे त्यांचे अनुयायी, भक्तांची संख्या देखील मोठी आहे. यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे श्री शंकर महाराज यांचं. शंकर महाराज हे अवलिया होते. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. अनेक लोक याला चमत्कार देखील म्हणतात. अलीकडील काळामध्ये महाराजांची तरुण वर्गामध्ये लोकप्रियता वाढली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तरुण मुलं सुद्धा आपल्या परिसरात असणाऱ्या महाराजांच्या मठात जातात. एकमेकांना भेटलं की नमस्कार म्हणण्याऐवजी ते जय शंकर म्हणतात. तरुणांनाही भुरळ पाडणाऱ्या शंकर महाराजांच्या आज आम्ही सांगणाऱ्या 10 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? त्या जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी स्नेहल. तुम्ही पाहत आहात गदारोळ हा यूट्यूब चॅनल. तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. गोष्ट पहिली, शंकर महाराजांचा जन्म कधी झाला? नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यामध्ये अंतपूर नावाचे एक छोटंसं गाव आहे. वडील चिमणाजी आणि त्यांच्या पत्नी हे निस्सीम शिवभक्त होते. त्यांना अनेक वर्ष पुत्रप्राप्ती होत नव्हती. ते सतत शिवभक्ती करायचे. त्यांनी आपल्या उपासनेत कधीही खंड पडू दिला नाही. अनेक दिवसांच्या उपासनेनंतर एका रात्री त्यांच्या स्वप्नात महादेव प्रकट झाले आणि त्यांनी दृष्टांत दिला. महादेवाने त्यांना सांगितले की तुझा पुत्र म्हणून मी तुझ्या घरी येईल. दुसऱ्या दिवशी चिमणाजी पत्नीसह जंगलात गेले. जंगलात गेले असता त्यांना वाघाच्या सानिध्यात एक बालक निवांत खेळताना दिसला. चिमणाजीने ते गोंडस मूल अलगद उचललं आणि आपल्या पत्नीच्या हातात दिलं. बाळाला घेऊन ते दोघे घरी आले आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. मोठी गर्दी होऊ लागली. दिव्य तेजस्वी रूपम सर्वच लोक चकित झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे शंकर महाराजांचा जन्म नेमका कधी झाला याची माहिती उपलब्ध नाही. गोष्ट दुसरी, महाराजांना शंकर हे नाव कसं मिळालं? भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने बाळ मिळालं म्हणून चिमणाजींनी त्यांचं नाव शंकर असं ठेवलं. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी गुरु आज्ञेनुसार ते साधनेसाठी घरातून बाहेर पडले. भारताच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी वास्तव्य केलं. पुणे, मुंबई, नाशिक, नगर, गिरनार, सोलापूर, वाशिम, मढी, नरसोबाची वाडी, अकलूज अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कायम भ्रमंती असायची. त्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे. जसे की सातपुडा भागात सुपड्या बाबा, खानदेशात कुरुवास्वामी, मध्य प्रदेशात लहरी बाबा, वाहूतमध्ये गौरीशंकर, इतरही अनेक नावांनी ते ओळखले जात असत. गोष्ट तिसरी, शंकर महाराजांना किती भाषा यायच्या? असं सांगितलं जातं की शंकर महाराजांना जो भेटेल ते त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत बोलायचे. शंकर महाराजांना अनेक भाषा बोलता यायच्या. त्यांना रशियन, जापानीज, चायनीज अशा परदेशी भाषा देखील बोलता यायच्या. सर्व जाती धर्माचे लोक शंकर महाराजांचे भक्त आहेत. शंकर महाराजांचा उपदेश अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. गोष्ट चौथी, शंकर महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज. बेतातीच उंची, भेदक मोठे डोळे, अष्टवक्र देह, सावळा रंग, गुडघ्यापर्यंत लांब हात, विस्कटलेले केस, वाढलेल्या दाढी मिशा, हातात वेगवेगळ्या अंगठ्या, असं शंकर महाराजांचं रूप. पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज पाहायला मिळत असत. छातीपाशी दोन्ही पाय घेतलेल्या त्यांचा फोटो शंकर महाराजांच्या भक्तांच्या घराघरात पाहायला मिळतो. त्यांना सिद्धयोगी अवलिया असं देखील म्हटलं जातं. माझ्या बाह्य रूपाला कोणी भूलू नका आणि चमत्काराच्या मागे न लागता आपल्या अंतःकरणातील ईश्वराचा शोध घ्या असा उपदेश ते भक्तांना करायचे. गोष्ट पाचवी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांमधील कनेक्शन काय? भगवान शंकरांबरोबरच श्री शंकर महाराज हे अक्कलकोट स्वामींचाही अवतार असल्याचं भक्त म्हणतात. शंकर महाराज म्हणायचे की अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज माझे गुरु आहेत. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा. माझ्या गुरुचे जिथे नामस्मरण होते तिथे मी आहे. शंकर महाराजांचा ज्ञानेश्वरीवर बोलण्याचा व्यासंग होता. गोष्ट सहावी, शंकर महाराज आणि त्यांची वचनं. महाराजांची अनेक वचने अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही वचनं जसे की मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम शंकर है, जिसका बंदर वो ही नचाता है, जो खुद को जानता है वो ही मुझे पहचानता है. शंकर महाराजांसमोर नतमस्तक झालं की चिंता संकट दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. गोष्ट सातवी, शंकर महाराजांना भविष्याची चाहूल समजायची. भविष्यात काय घडणार आहे याची त्यांना आधीच चाहूल लागायची असं म्हटलं जातं. त्याची अनेक उदाहरणं देखील भक्त देतात. हैदराबादच्या निजामाला तुझं संस्थान संपणार आहे हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. असं म्हटलं जातं की 1947ला भारत पाकिस्तान वेगळं होणार याची त्यांनी खूप आधीच भविष्यवाणी केली होती. त्यानंतर घडलंही तसंच. हा योगायोग होता की चमत्कार हे सांगणं कठीण आहे. पण ज्याची जशी श्रद्धा आहे तो तसा शंकर महाराजांच्या भविष्यवाणी संदर्भातील आख्यायिकांबद्दल त्याचा अर्थ लावतो. गोष्ट आठवी, शंकर महाराजांच्या फोटो पुढे सिगरेट का लावतात? आपण पाहतो की कोणत्याही मंदिरात देवळात गेलं की त्या ठिकाणी देवाच्या मूर्ती प्रतिमेसमोर उदबत्ती लावली जाते.
पण तुम्ही कधी शंकर महाराजांच्या कोणत्याही मठात गेला असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की पाहायला मिळते की त्यांच्या प्रतिमेसमोर भक्त सिगरेट लावतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की उदबत्तीऐवजी सिगरेट का लावली जाते? तर भक्तांचं असं म्हणणं आहे की शंकर महाराज सांगायचे की सिगरेटच्या धुरात मी त्रैलोक्य भटकून येतो. आख्यायिकांवर श्रद्धा ठेवायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट लावली जाते हे मात्र अगदी सत्य आहे. गोष्ट 9वी. शंकर महाराजांचं नेमकं वय किती होतं? शंकर महाराजांच्या जन्माबद्दलची जशी आख्यायिका सांगितली जाते तसंच त्यांच्या वयाबद्दल देखील अनेक दावे केले गेले. इसवी सन 1800 ते 1947 असा त्यांचा कार्यकाळ होता असं काहींचं म्हणणं आहे. एप्रिल 1947 ला पुण्याच्या धनकोडी भागात त्यांनी समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. शंकर महाराजांना एकदा विचारलं गेलं की तुमचं वय किती, तर ते म्हणाले मी पेशव्यांच्या पंक्ती जेवलो आहे. पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबतीत वैद्यकीय चाचणी केली होती. असं म्हणतात की त्यांनी महाराजांचं त्यावेळी वय सुमारे 150 असल्याचं म्हटलं होतं. महाराजांचा आवडता आकडा 13 होता असं भक्तांचं म्हणणं आहे. प्र के अत्रे यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख 13 असल्याचाही संदर्भ शंकर महाराजांशी जोडला जातो. असं म्हटलं जातं की नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ कोणाला सांगता आलं आहे का? त्यामुळे महाराजांचं नेमकं वय किती होतं हे सांगता येत नाही. गोष्ट 10वी. 2 रुपयांची. एकदा महाराज तुळजापूरला निघाले होते. सोबत असलेल्या जनार्दन बुवांना शंकर महाराजांनी तिकीट काढ असं फरमावलं. पैसे नव्हते तरी देखील जनार्दन बुवांनी खिशात हात घातला आणि 2 रुपये काढले. तिकीटं घेतली. परत आलेले 8 आणे त्यांनी खिशात घातले. त्याचे पुन्हा 2 रुपये झाले. अशी जवळपास त्यांनी 40 तिकीटं घेतली. सर्वजण हे पाहून आश्चर्यचकित झाले. शंकर महाराजांच्या अशा शेकडो आख्यायिका भक्तांकडून सांगितल्या जातात. तुम्ही महाराजांचे भक्त आहात का? तुम्ही त्यांच्या मठात कधी गेला आहात का? तुम्हाला त्यांच्याबद्दल अजून काय माहिती आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.